मित्रांनो, 3 इडियट्स पिक्चरमधला एक डायलॉग आहे की जेव्हा मित्र नापास होतो तेव्हा वाईट वाटतं, पण मित्र जेव्हा पहिल्या नंबरनी पास होतो तेव्हा मात्र खूप जास्त वाईट वाटतं. आणि हे काही अंशी खरं सुद्धा आहे. थोडक्यात काय तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बऱ्याचदा आपलं चांगलं होताना बघवत नाही किंवा आपलं चांगलं होतं आहे हे बघून वाईट वाटतं. प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला असे लोक असतातच. इतरांची प्रगती त्यांना बघवत नसते आणि अशा लोकांपासून सावध राहणं मात्र महत्वाचं असतं. थोड्याफार प्रमाणात आपल्याला एकमेकांची असूया किंवा मत्सर वाटत असेल तर हे नॉर्मल आहे, पण आपलं आपल्या भावनांवर नियंत्रण हवं हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्याला त्यासाठीच भगवंताने सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या अशा भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. पण बऱ्याचदा अनेक लोकांचं त्यांच्या भावनांवर नियंत्रणच नसतं आणि मग त्यांना समोरच्याची असूया, समोरच्याबद्दल मत्सर इतका वाटायला लागतो की ते समोरच्याचं चांगलं होऊ नये यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात, समोरच्याच्या कार्यामध्ये अडथळा सुद्धा आणतात आणि मग आपल्याला अशा लोकांपासून नुकसान होण्याची शक्यता असते. अशा लोकांच्या विचारांचा परिणाम आपल्या घरावर सुद्धा होतो. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा अशा लोकांमुळे येऊ शकते आणि मग आपल्याला हे कसं कळेल की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आलेली आहे? त्याचे सुद्धा काही संकेत सांगण्यात आले आहेत. काही मान्यता आहेत ज्यानुसार असं मानलं जातं की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आलेली आहे. पण कोणते आहेत ते संकेत आणि काय आहे त्यावर उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्या वेळेला एखाद्याच्या नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या प्रगतीमध्ये होतो किंवा आपल्या आयुष्यावर होतो तेव्हा बऱ्याचदा आर्थिक समस्या जाणवतात असं म्हटलं जातं. घरात कुणी ना कुणीतरी आजारी पडतं. आपल्याला वाटतं कुणाची दृष्ट लागली कोण जाणे. घरात पैसा टिकून राहत नाही. यासारख्या बऱ्याच गोष्टी एकामागून एक होत राहतात. उद्योग आणि व्यवसायात प्रगती होत नाही, कोणत्याही कामात यश येत नाही. आणि अशा वेळी असं म्हटलं जातं की एखादा काळा भुंगा जर सतत तुमच्या घरामध्ये येत असेल तर हा त्याचा एक संकेत आहे की कुठल्या तरी नकारात्मक शक्तीने तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे जास्वंदाचं एखादं रोपटं तुम्ही तुमच्या घरी आणलं, त्याची चांगली काळजी घेतली, त्याला पाणी सुद्धा दिलं, पण ते 1 दिवसातच सुकलं तरी सुद्धा असं समजलं जातं की नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या आसपास आहेत. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या दारातली तुळस वारंवार सुकत असेल, तिची योग्य ती काळजी घेऊनही तिच्यामध्ये छान पानं आणि मंजिरी येत नसतील तर अशा ठिकाणी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जास्त असतो, अशी एक मान्यता आहे. पण घाबरून जाण्याचं कारण नाही, यावर उपाय सुद्धा आहे. पहिला उपाय म्हणजे आपल्या कुलदेवतेला शरण जाऊन त्यांची उपासना करणं. मंडळी, कुठल्याही नकारात्मक शक्ती असो, नकारात्मक भावना असो, नकारात्मक विचार असो, कुलदेवता आपलं कल्याण करते आणि सगळ्या प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण करते हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण सतत करणं. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर तुमच्या सद्गुरूंनी दिलेला गुरुमंत्र तुम्ही नित्यनियमाने जपला पाहिजे. त्यानंतर एक छोटासा उपाय म्हणजे बाजारात सहजरित्या उपलब्ध होणारी पिवळी मोहरी घ्यायची. 1 मूठ घेतली तरी चालेल आणि भीमसेनी कापूर एका मातीच्या भांड्यामध्ये एकत्र करा आणि दोन्ही गोष्टी जाळा. त्यानंतर घरात हा धूर संपूर्ण फिरवा. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं म्हटलं जातं. भीमसेनी कापूर हा औषधी असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हानिकारक असणाऱ्या जंतूंना मारण्याची सुद्धा क्षमता असते. त्यामुळे त्याचा धूर तुम्ही घरामध्ये फिरवल्यास तुमच्या घरामध्ये आरोग्यदायी वातावरण सुद्धा तयार होतं. तुम्ही येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता. मग मंडळी, तुमचं कुलदैवत काय आहे? कमेंट करून सांगायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.